रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी अयोध्या नगरी सजली। ऐतिहासिक क्षणासाठी उरले अवघे काही तास। उद्या सकाळी 11 वाजता मोदी अयोध्येत दाखल होणार। रामलल्लाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याचा मुहूर्त अवघ्या 84 सेकंदाचा दुपारी 12:29 सुरू होणार मुहूर्त। अयोध्येमध्ये व्हीआयपींच्या आगमनाला सुरुवात। सरसंघचालक मोहन भागवतांसह रामदेव बाबा, अभिनेते रजनीकांत आणि कंगना रनौत दाखल। संघर्षमुक्त स्थान म्हणजे अयोध्या, मोहन भागवतांची प्रतिक्रिया। तर वाद संपुष्टात आणण्याचं देखील केलं राजकीय पक्षांना आवाहन। राम मंदिर सोहळ्याला शिंदे फडणवीस अजित पवार जाणार नाहीत। सोहळ्यानंतर मंत्रिमंडळासह घेणार रामलल्लांचं दर्शन। देवेंद्र फडणवीसांनी प्रभू रामांवर लिहिलेलं गाणं अमृता फडणवीस गाणार। रामभक्त असल्यानं राममय झालोय फडणवीसांचं विधान। अयोध्येतील कारसेवेच्या फोटोवरून राजकीय वार पलटवार। फडणवीस नागपूर रेल्वे स्टेशनवरूनच परतले, राऊतांची टीका। तर मी मूर्खांना उत्तर देत नाही, फडणवीसांचा पलटवार। दगाफटका झाल्यास नेत्यांचं राजकीय आयुष्य उद्ध्वस्त केल्याशिवाय मराठा राहणार नाही, जरांगेंचा इशारा। तर आरक्षण न मिळाल्यास नेत्यांना कायमची गावबंदी करण्याचं केलं आवाहन। आणि कथित जोगेश्वरी भूखंडाच्या प्रकरणी रवींद्र वायकरांना पुन्हा एकदा ईडीचं समन्स। मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश।